गुड मॉर्निंग. सो आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. मला खूप साऱ्या लोकांचे कमेंट्स येतात की तू ह्या दोघींना बघत तुझी एक्स्ट्राची कामं कशी करते किंवा घरातली जी काही एक्स्ट्राची कामं असतात ती तू कशी मॅनेज करते. सो आत्ता तर माझ्या मदतीला माझ्या सासूबाई वगैरे असतात, त्यामुळं असं खूप लोड येत नाही. पण तरी एक्स्ट्राची जी कामं असतात ती मी या दोघी दुपारी झोपल्या की मग करते. अंतरा तर सकाळी मस्त तयार होऊन स्कूलला गेली. तिच्या टिफिनसाठी आज शिरा बनवला होता. नंतर अक्षरा उठली होती आणि अक्षराचं हे रोजचं काम आहे. उठल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी खिडकीत जातो आणि सोसायटीमध्ये काय चाललं आहे हे बघतो. सो मी तुम्हाला आज सांगते, मी तर माझी सकाळची जी कामं आहेत ती अंतरा स्कूलमधनं यायच्या आधी आवरून घेते. म्हणजे मला जेवढी काही आवरता येईल तेवढी सगळी आवरते. आणि हो, आज ना मी अक्षरासाठी छोट्या छोट्या पोळ्या बनवल्या होत्या, ज्या तिनं स्वतःच्या हाताने खाल्ल्या. जर तुम्हाला पण तुमच्या बाळाला स्वतःच्या हाताने खायची सवय लावायची असेल तर तुम्ही अशा काही आयडिया वापरू शकता. नंतर इथं बघू शकतात, माझे अंतरा आल्यानंतर माझे फक्त कपडे वाळत घालायचे राहिले होते. मग मी ते वाळत घालून घेतले आणि नंतर ह्या दोघींनाही जेवायला घातलं. अक्षराचं तर बऱ्यापैकी झालं होतं. अंतराला मात्र पोटभर जेवायला घातलं आणि दोघींनाही झोपवलं. आणि आज माझं जे एक्स्ट्राचं काम होतं ते होतं या दोघींचीही कपाटं आवरणे. ह्यांचं कपाट खाली असल्यामुळे या दोघीही त्यातनं सारखे कपडे काढत असतात आणि सारखं ते अस्ताव्यस्त पडलेलं असतं. पण आज मी ते एकदम छान लावलं. पण मी जो बिफोरचा लुक होता तो घ्यायची मात्र विसरले. आणि हे बघू शकतात छोटे छोटे कपडे, रुमाल, सॉक्स, टोप्या हे वाळत घालायचा मला खरंच खूप कंटाळा येतो. आणि हा वरचा कप्पा आहे अंतराचा, खालचा मधला आहे अक्षराचा, आणि जो सगळ्यात खालचा दिसतोय त्याच्यामध्ये मी या दोघींचे बाहेर जायचे कपडे ठेवते. सो तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करा.